का? कारण तुमच्या आमच्या सुखासाठी 42 दिवस माझा राजा तडफडत होता. साध्या सुद्धा अवस्थेत नाही. तुळापूर तीर्थक्षेत्रावर मुघलांच्या साकादंडाने बांधलेला माझा छत्रपती शंभू राजांचा देह, अरे काय अवस्था आहे. 42 दिवस झाडाच्या साली काढतात तशा अन्नाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावरनं वाहतात झालेल्या जखमेला त्रास व्हावून या संकटांनी तिथे कुठे चोळ माझ्या राजाच्या अंगावर केली. दररोज एका वयो कापला, पायची बोट, हाताची बोट, नाकाचा चेना काढा, तुला जिभेचा तोडा मारला माझ्या राजाचा. प्राण कंठापर्यंत आला. संभा किस बात का गुरु है, नजर झुका के बात कर, ये मुगल सल्तनत है. यहाँ पे अगर नजर उठा के बात की तो धड़ तेरा कलम कर दिया जाएगा. अरे कुणाला बोलतायस, कुणाला बोलतायस? छत्रपती शिवरायांचा पुत्र आहे मी. अरे आमचं रक्त तुमच्यासारखं नाशकर आहे. मेलो तरी 72 स्वाभिमान ध्यान ठेवणार नाही. शंभूराजांची अवलाद आहे आपण. आपल्या पूर्वजांनी स्वराज्य निर्माण केलं. 41वा दिवस आहे, उद्या मरण आहे. देवता शिवाकाराच्या कप्तक नाही झुकता. सळई घेतली, आगेत घासली, तळपटी सुळई नजर घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराव संभा, तो हात मान लो, जिंदगी से हाथ धोआ बैठोगे. अरे काय ऐकायचं? नजर झुका के बात कर. नाही नाही तर छाती भरवली, बळजबरी वर केली, वर मान करून सांगितलं, हे नालायक आहे. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लागणार करायची ते कर. जमेत अंगणात रक्ताचा शेवटचा थेंब आहे. अरे जिथं जिथं या शंभू राजाचा थेंब पडला ना, तिथं तिथं माझ्या मावळ्यानं नवीन इतिहास निर्माण केल्याशिवाय सोडला नाही. हे वैभव माझ्या मातीचं आहे. जेवढं सांगशील तेवढं तुझं वाटोळं होईल. फक्त सांगायचा विचार करू नको. जोपर्यंत थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आज शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्या सर्वांना जर झुकवणार नाही. या मातीत जन्माला आलेली माणसं. पण इतिहास का पुन्हा करण्यासाठी नसतो. इतिहासातल्या चुका पुन्हा दोहरायच्या नाहीयेत, पण इतिहास समजून घेता आला पाहिजे. आमचं काय झालं माहिती का, आम्ही बाह्य अंगाने जगणारी माणसं आहेत. आम्हाला जी लोक दाखवतात ते सत्य वाटतं. जरा गहन विचार करा रे. 5000 वर्षापूर्वीचं महाभारत आहे. किती वर्षापूर्वीचं? 5000 वर्षापूर्वीचं. इसवी सन सणाच्या आधी महाभारत झालं, इसवी सन पूर्व महाभारत आहे. बरं, शके आपल्याला नंतर, बुद्धाच्या काळानंतर आपल्याला शके माहीत झालंय. 5000 वर्षापूर्वीचा महाभारत आहे आणि त्या महाभारतात फक्त 19 ते 20 माणसं जिवंत राहिली. किती? 19 ते 20 माणसं फक्त अख्ख्या जगात शिल्लक. मग त्या लोकांनी आपल्यापर्यंत परंपरा पोचवून किती पोचवली असणार आहे? विचार करा. आपल्याला जे मिळालंय ते 0.000% सुद्धा नाहीये. आपलं वैभव फार मोठं आहे, आपली परंपरा फार मोठी आहे. भलत्यांच्या नादी लागून स्वतःला कमी समजू नका. आणि जिथं स्वतःला कमी समजाल ना, तिथं तुम्ही कधीच मोठे होणार नाही. स्वतःच्या कमीपणाला मोठेपणा करता आला पाहिजे. स्ट्रॅटेजी असली पाहिजे काहीतरी डोक्यात. लोकांच्या हाताला धरून कधी मोठं होत नसतं रे. स्वतःचा स्टार्टअप काहीतरी चालू करा, व्यवसाय धंदे टाका जरा, नाही तर शेती करा. नोकऱ्याच्या पण लय पाठीमागे लागू नका. अहो, गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला. कशाची नोकरी? चपराशाची. होणार एकच होता. फॉर्म किती आले? म्हणजे बाकी भिकारीच ना सगळे. आणि ह्याच्यापेक्षा हातपाय चालव, डोक्याचा वापर कर जरा. पण कशी बशी एकाला नोकरी भेटली, नेमकं त्याच्या नोकरीवर संमती पत्रावर सही करताना तिकडून मॅनेजर आला. मला साहेब नका नोकरी नका देऊ, नका नका नका. आपल्या गार्डन मधल्या गुरीला मिळाला. आता लोक काय बघा येणार? लोक नाही आल्याला आपल्याला पैसे नाही भेटणार. आपल्याला नाही भेटणार, आपण ह्याला कुठून देणार? ती म्हणलं खरं आहे तुझं. नाही साहेब द्या एवढे कशी तरी भेटली द्या. भिकारीच आहे तू जन्माचा. साहेब म्हणला देतो मी तुला नोकरी, तुला गरज दिसती, पण एक काम कर, मी तुला पैसे क्लर्कचे देतो, तू फक्त नोकरी गुरिलाची करायची. गुरिला आत्म पोरग्यांवरनं BSc केलेला गुरिला कसला देखणं दिसत असेल है की नाही? केळं टाकलं की नाचायचा गुरिला. BSc केला होता. कशावर नाचायचा? केळावर. एके दिवशी त्याच्याच वर्गातली पोरगी गार्डन बघायला आली. काय माहिती जुन्या काळात त्याला ही आवडत असावी. तिला बघू बघू जी नाचायला लागला. लोक म्हणजे आज गुरीला लयच खुश दिसतंय. त्याला काय माहिती आत लोक कोण आहे ती. आतल्या पाकडाला कसं करावं महाराज बरं काय नाच आहे. पुरीकडे बघून नाचत नाचत कवा वाघाच्या पिंजरात जाऊन पडला त्यालाच कळलं ना. पुरगी गोष्टच बेकार आहे ना. आता मरतोच माणूस तिच्या. हा तर मूळ जाते तिकडे महाराज. तर ती पिंजऱ्यात पडलं. वाघाकडे बघून ही गुरीला जागा झाला. ते म्हणला आपण गुरीला नोकरी गेली तर हरकत नाही, जीव वाचला पाहिजे. वाघ बघून लागला वरडाय, वाचवा वाचवा. लोक म्हणजे आवाज कुठे? वाचवा वाचवा. याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला. वाघ पळत 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 आला. कसाही लांब पळाला, ही पळायला ही पळायला. वाघ जोऱ्यात पळाला त्याच्या हाताला धरून म्हणला गप तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. कळलं त्यालाच कळलं. BSc
करणारा गोरिला होता, MSc करणारा वाघ होता. ही आमची जनरेशन आहे, ज्याला कष्ट करण्याची दानत करणं बाबा. हा थोडं जास्त कष्ट लागेल चांगलं स्वतःचं स्टार्टअप चालू केलं तर, पण 8 ते 8 पेक्षा बरं आहे रे. मालक होणार तू. पानाची टपरी असली तरी मालक तू आहे त्याचा आहे. वडापावचा गाडा असला तरी मालक तू आहे त्याचा. सध्या कॉम्प्युटर कोर्सचा दुकान टाका गावात, मालक तू आहे त्याचा. कोचिंग क्लासेस टाक, मालक तू आहे त्याचा. आम्हाला मालक व्हायचंच नाहीये. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा, परमात्मा तुमच्या पाठीशी. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ते मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला लय माया आली. हरिण म्हणला बाय बाबा झोपलाय, त्याला दमला असून ती म्हणला तोंड वाच, तुझ्या तोंडात झोपतो. असं होणार आहे का? मग तसं कष्ट न करता देव देणार आहे का? बिलकुल नाही रे. मग आम्ही म्हणतो बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. तेव्हा मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. आणि घालून या भार राहिलो निश्चिंती, कारण आवडीने भावे हरिनाम घेशी. आम्हाला का आमच्याकडे विश्वास आहे? कारण आम्हाला माहित आहे आमचं कर्म सत्य आहे. आणि जिथं कर्म सत्य आहे तिथे द्यायचं गरज. छोटा असो मोठं रे. माणसं म्हणले मी एकट्यानं केलं म्हणून काय गाव सुधारतं का? तू तर कर, बाकीच्यांचं मरू दे. आणि तुम्ही तरी कमाय काय कमी आहेत का? आणि हे बघा, तुम्हाला जर लेट आहे ना, मी लेट आहे म्हणून सांगते, जर आहे ना 7 दिवसातलं 6 दिवस उपास करते गोरकुशरावर. हाडाची काढ झाली. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्या. मी खाते पोटाला टाकाल तेवढं खायचं का? माय कुणी शिकवलं तुम्हाला? हे परमार्थ. परमार्थच आमची माणसं कविष्टर करतात ना. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लावतात. आता ह्याच्या बापाला देव भेटणार आहे काय पोरांनो? 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबराव आणि देव भेटला नाही, कोणाच बुडविला काय का? माय नवरात्राची उपास, दसऱ्या दिवशी बोका आंबाबाई पावले नाही खूप ती म्हणून की नाही. हे कोण शिकवतोय तुम्हाला? हे कापलं की कोपतन, ते नाही कापलं की कोपतन. व्यासपीठावर सांगते, देव कधीच कोपत नाही. देव आहे तो मायबाप आहे आपला. देव कधीच कोपत नाही. आणि जो कोपतो की नाही तो देव नाही. तर डोकं वापरा. कोणी म्हणलं की नाही बाई तुला नाही त्रास, एका बाळा तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, काल घाली जाऊ नको, चांगलं होईल, तुझ्याशिवाय कुणाला जमत नाही. बाई मग ती खरंय महाराज तुमचं ईडी इथून. इट इज जस्ट सायकोलॉजी, मानसशास्त्र. दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. माणूस माणसाच्या प्रारब्धाने जसा मोठा होतो ना, ते प्रारब्ध जरी प्रबळ असलं आणि माणसाचा वर्म सत्य नसेल तर माणूस मोठा होत. इथं माणसाला मोठं व्हायचं असेल तर वर्म सत्य पाहिजे. आमचं काय झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. तुम्ही काय झोपेले काय? नाही कळत नाही त्याला, मी काहीच करू शकत नाही. माणसं म्हणले एवढा कर तू महाराजाकडे गेला तर म्हणलं महाराज एका वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको. दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला म्हणला पक्का भामताय तुम्ही, सगळ्यांना सांगत असतो तुझ्या नारळाचा काय फायदा होत नाही. म्हणलं गप्प आहे, आजकाल माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत फसला, तुझं काहीतरी चुकतंय बघ. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तू दोनदा एकटा झाला बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही मला वडजलकर किती नाराज झाले लेकरू होईल. मी सांगते किती भरलं केल्यावर देव भेटेल. अच्छा ते वरूनच चुकतंय. म्हणजे आमचं कसं आहे ना महाराज, आमच्या इथं ज्या साबणावर गोरं होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ती साबण खपतोय. तुला साबण महत्वाची का कवरं महत्वाची? पण मूर्ख लोक. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, रिक्षात आला तर मूर्ख. बघा ना डोळीवाला लोकांचे, जी पूर्वी वरातीत नाचती ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचती ती नालायक. अरे वा, मानलं पाहिजे माऊली तुमच्या डोळ्याला. खरे जे नवरदेवासमोर अर्धनग्न होऊन डीजेवर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. म्हणजे टाय दोन कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावं ना केनो माळ घातली तर त्यो महाराज.
आणि आम्ही कोण पोत्राच. अरे येड्या त्याला चावण म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काय फरक आहे का नाही? कुळाचा काही प्रारब्धाचा काही फरक आहे का नाही? डोळे रे लोकांचे, ते जमाई म्हणते ते काही खोटं नाही. पुण्यवंत पाताळाला फिनेला